नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी 2026 परीक्षेसाठी विज्ञान अध्यापन पद्धती, सायन्स टीचिंग मेथड हा महत्त्वाचा घटक याच्या काही महत्त्वाच्या नोट्स आपण बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. विज्ञानाच्या प्रमुख अध्यापन पद्धती, टीचिंग मेथड्स. विज्ञान शिकवण्याच्या पद्धतींचा हा एक सर्वसमावेशक आराखडा आहे. त्याच्यामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, सहल व क्षेत्रफेट पद्धती, समस्या निराकरण पद्धती, प्रदर्शन पद्धती, चर्चा पद्धती ह्या पद्धती आहेत. त्यापैकी आपण 4 महत्त्वाच्या पद्धती बघणार आहोत. पहिली आहे प्रायोगिक पद्धती, लॅबोरेटरी मेथड. यामध्ये कृतीशील शिक्षण, प्रयोगशाळेतील प्रयोग, निरीक्षण व निष्कर्ष. या पद्धतीत विद्यार्थी स्वतः प्रयोगशाळेत जाऊन उपकरणे हाताळतात आणि प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळवतात. कृतीद्वारे शिक्षण, लर्निंग बाय डुईंग. याचा फायदा काय होतो? विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो आणि मिळालेले ज्ञान कायमस्वरूपी लक्षात राहते. दुसरा आहे दिग्दर्शन पद्धती, डेमॉन्स्ट्रेशन मेथड. जेव्हा उपकरणे महाग असतात किंवा प्रयोग धोकादायक असतो तेव्हा शिक्षक वर्गासमोर प्रयोग करून दाखवतात आणि त्याचे स्पष्टीकरण देतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक हा सक्रिय असतो, परंतु विद्यार्थी ह्या काही करत नाही, तो फक्त निरीक्षणाचे काम करतो. याचा फायदा वेळ आणि पैशाची बचत होते. तिसरा आहे शोध पद्धती. या पद्धतीचे जनक H.E. आर्मस्ट्राँग आहेत. ह्युरिस्को म्हणजे मी शोधतो. वैशिष्ट्य: विद्यार्थ्याला एखाद्या संशोधकाप्रमाणे विचार करायला लावले जाते. याचा फायदा विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया आणि तर्कशक्ती वाढते. चौथा आहे प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड. ही पद्धत विल्यम किलपॅट्रिक यांनी विकसित केली. हे प्रयोजनवादावर आधारित आहे. व्याख्या: सामाजिक वातावरणात पूर्ण केलेले सहहेतू कार्य म्हणजे प्रकल्प. याचे टप्पे: परिस्थिती निर्माण करणे, प्रकल्पाची निवड करणे, नियोजन करणे, प्रत्यक्ष कार्यवाही व शेवटचं आहे मूल्यमापन. आपण ज्या काही विज्ञानाच्या टीचिंग मेथड्स बघितल्या, विज्ञान शिकवण्याच्या पद्धती बघितल्या, त्याचं परत एकदा आपण रिव्हिजन करूया. प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, सहल व क्षेत्रफेट पद्धती, समस्या निवारण पद्धती, प्रदर्शन पद्धती, चर्चा पद्धती. विज्ञानातील आधुनिक दृष्टिकोन म्हणजेच 5E हे आजच्या विज्ञानाच्या शिक्षणामध्ये खूप महत्त्वाचे आहे. त्या 5E आहेत: एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट, इव्हॅल्युएट. एंगेज म्हणजे गुंतवून ठेवणे, विद्यार्थ्यांचा पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्यांची उत्सुकता वाढवणे. एक्सप्लोर म्हणजे शोध घेणे, विद्यार्थ्यांना गट चर्चा किंवा प्रयोगातून स्वतः माहिती शोधून देणे. एक्सप्लेन स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांनी शोधलेल्या माहितीचे शिक्षकांनी शास्त्रीय भाषेत स्पष्टीकरण देणे. इलॅबोरेट विस्तार करणे, शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितीत वापरणे. इव्हॅल्युएट मूल्यमापन, विद्यार्थ्यांनी किती प्रगती केली आहे ते तपासणे. काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे उद्गामी पद्धती, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. उदाहरण: अनेक फळे जमिनीवर पडतात दाखवून. गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगणे. अवगामी पद्धती, नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. प्रथम नियम सांगणे आणि नंतर उदाहरणे देणे. वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर, कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय न स्वीकारणे आणि कार्यकारण भाव तपासणे. शैक्षणिक साधने, टीचिंग एड, श्राव्य साधने म्हणजे ऐकणारे साधने, रेडिओ, टेप रेकॉर्डर. दृक साधने म्हणजे बघण्यासाठी फक्त तक्ते, नकाशे, प्रतिकृती, फिल्म स्ट्रिप्स. दृक श्राव्य साधने म्हणजे ऐकू येणारे आणि बघणारे दोन्ही. शैक्षणिक चित्रपट, दूरदर्शन, यूट्यूब, संगणक. कृती साधने, सहल, विज्ञान प्रदर्शन किंवा विज्ञान क्लब. परीक्षेसाठी काही महत्त्वाची नोट्स. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 नुसार विज्ञानाचे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले असावे यावर भर देतो. मूल्यमापन: विज्ञानात केवळ पाठांतर न तपासता विज्ञानाचे कौशल्य आणि उपयोजन तपासणे महत्त्वाचे आहे. यावरती काही आधारलेले प्रश्न. विज्ञानातील स्वयं शोधन पद्धतीचे जनक कोणास मानले जाते? विल्यम किलपॅट्रिक, H.E. आर्मस्ट्राँग, डॉ. B.S. ब्लूम, जीन पियाजे. बरोबर उत्तर आहे H.E. आर्मस्ट्राँग. स्वयं शोधन पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः एका संशोधकाच्या भूमिकेत असतो. प्रश्न दुसरा, 5E अध्यापन प्रतिमानातील पहिली पायरी कोणती आहे? शोध घेणे, स्पष्टीकरण, गुंतवून ठेवणे, मूल्यमापन. बरोबर उत्तर आहे एंगेज, गुंतवून ठेवणे ही पहिली पायरी आहे. प्रश्न तिसरा, जेव्हा शिक्षक विज्ञानाचा प्रयोग स्वतः करून दाखवतात आणि स्पष्टीकरण देतात तेव्हा त्या पद्धतीला काय म्हणतात? प्रायोगिक पद्धती, दिग्दर्शन पद्धती, प्रकल्प पद्धती, व्याख्यान पद्धती. बरोबर उत्तर आहे दिग्दर्शन पद्धती. या
पद्धतीत शिक्षक सक्रिय असतात, परंतु विद्यार्थी फक्त निरीक्षण करू शकतात. प्रश्न 4, विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे म्हणजे कोणती पद्धत होय? अवगामी पद्धत, उद्गामी पद्धत, संश्लेषण पद्धत, विश्लेषण पद्धत. बरोबर आहे उद्गामी पद्धत. अनेक उदाहरणांचे निरीक्षण करून जेव्हा आपण एक नियम बनवला जातो त्याला उद्गामी पद्धत असे म्हणतात. प्रश्न 5, प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? केवळ पाठांतर, सामाजिक क्रिया आणि कृती, केवळ शिक्षकाचे ऐकणे, परीक्षेसाठी तयारी. बरोबर उत्तर आहे सामाजिक क्रिया आणि कृती. या प्रकल्प पद्धती विद्यार्थी नैसर्गिक वातावरणात प्रत्यक्ष कृती करून लर्निंग बाय डुईंग असं शिकतात.